नमस्कार मित्रांनो, मी नागचंद दाडसे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा परिणाम आपल्या खिशावर, खर्चावर, इव्हन देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आणि तो विषय जो सातत्याने सध्या चर्चेमध्ये आहे म्हणजे भारताच्या रुपयाची होत असलेली घसरण. मित्रांनो, साध्या आणि सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात रुपयाची घसरण म्हणजे नेमकी काय. 2013 या वर्षी रुपयाची किंमत होती 55 रुपये, म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये 55 रुपये. एका डॉलरसाठी 2013ला 55 रुपये खर्च करावे लागत होते. तेच आज या मे 2026ला आज त्याच रुपयाची किंमत झालेली, त्याच डॉलरची एका डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेने 96.33 रुपये झालेली आहे. म्हणजेच एका डॉलरसाठी रुपयाची किंमत ही वाढलेली आहे डॉलरच्या तुलनेने, परंतु रुपयाची तशी घसरण झालेली आहे. म्हणजेच एक डॉलर खरेदी करण्यासाठी आधीपेक्षा आपल्याला जास्त रुपये मोजावे लागत आहे. ही झाली रुपयाची घसरण. आता साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेऊयात की रुपयाची घसरण का होत असते, रुपया कमजोर का होतो. तर याला विविध कारणे आहेत. पैकी एक महत्त्वाचं कारण आपण समजून घेऊयात, ते म्हणजे आयात निर्यात धोरण. मित्रांनो, आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, बातम्यामध्येही ऐकलेलं असते की देशाचे जे वित्तमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, हे विविध देशाच्या दौऱ्यावर जात असतात आणि विविध कराराच्या तिथे केलेले असतात, करार तिथं घडवलेले असतात. बऱ्याचदा आपण सध्याची जी एकंदरीत परिस्थिती देशाची जर पाहता, आपण बरेचसे जे व्यापारी धोरणं आहेत हे देशाच्या पॉलिसीला न ठेवता, देशाच्या हिताचे न ठेवता, आपल्या ठराविक मंडळींनाच नफेखोरीच्या उद्देशाने जेव्हा व्यापारी धोरणं निश्चित केलेले असतात, ठरवलेले असतात, त्याचा डायरेक्टली परिणाम, प्रत्यक्षरित्या परिणाम आपल्या देशाच्या व्यवस्थेवर होत असतो, अर्थव्यवस्थेवर होत असतो. परिणामी तोच अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्या खिशापर्यंत पोहोचत असतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की वित्तीय तूट. आता वित्तीय तूट कशाला म्हणायची, तर वित्तीय तूट म्हणजे आयातीचं प्रमाण जास्त करणे आणि निर्यातीचे प्रमाण कमी करणे. मित्रांनो, आपल्या देशाची जवळपास 70% जे आपण इंधन आहे, आपण इतर देशाकडून 70% इंधन आपण आयात करत असतो. त्यासाठी, त्या खरेदीसाठी आपल्याला त्यांना डॉलरच्या तुलनेने पैसे मोजावे लागत असतात. म्हणजेच तुलनेनं आपल्याला पैसे जास्त मोजावे लागतात. प्रत्यक्षरित्या त्याचाही परिणाम आपल्या रुपयाची जी घसरण होत असते त्याच्यावर झालेला असतो. दुसरा परिणाम आहे की गुंतवणूक, परदेशी गुंतवणूक. तर परदेशी गुंतवणूक म्हणजे काय, तर बऱ्याचशा परदेशी कंपन्यांनी, उद्योजकांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसे गुंतवलेले असतात, परंतु त्यांना इथली व्यवस्था किंवा त्यांचे जे पैशाची गुंतवणूक आहे ते त्यांना कुठंतरी असुरक्षितता वाटते. त्या कारणास्तव या व्यवस्थेतून, या व्यापारी व्यवस्थेतून, बाजार व्यवस्थेतून ते त्यांचे पैसे काढून घेतात आणि दुसरीकडे वळवतात. त्याचाही प्रत्यक्षरित्या परदेशी गुंतवणुकीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. त्यासोबतच सध्याचे जे जागतिक परिस्थिती आहे, आपण बघितलेलंच आहे की पूर्ण जगामध्ये अनिश्चित असे वातावरण तयार झालेले आहे, युद्ध झालेले आहेत, त्यामध्ये विविध देशांचे आर्थिक संकट तयार झालेले आहेत. तर त्याचाही परिणाम अप्रत्यक्षरित्या आपल्या रुपयाच्या घसरणीवर होत असतो. आणखी त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की रुपयाची घसरण का, तर जेव्हा कधी अमेरिकेने त्याचे डॉलरचे व्याजदर जे आहे त्यांच्या अमेरिकेच्या पॉलिसीमध्ये त्यांनी ठरवलेलं असते की ते जेव्हा तिकडचे व्याजदर जास्त दिलेले असतात, जास्त ठेवण्यात येते, त्यावेळेला आपल्या देशामध्ये जी गुंतवणूक झालेली असते ते गुंतवणूकदार त्यांचा पैसा जास्त व्याजाच्या हव्याचा पोटी इकडचा पैसा बाजारातला काढून अमेरिकेच्या व्यवस्थेमध्ये टाकतात. त्यामुळे आपल्याला त्यांना त्यांचा पैसा देण्यासाठी डॉलर मोजावा लागतो आणि परिणामी त्याचा आपल्या नफेखोरी, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, परिणामी आपल्या याच्यावर. आता आपण जाणून घेऊयात की याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. तर मित्रांनो, याचा थेट आपल्या जीवनावर, आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. कारण काय, तर आपण बघत आलेलो आहोत की पेट्रोल, डिझेल याच्या किमती सपाट्याने वाढायला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली ह्या किमती 2 महिने आधी, 4 महिने आधीच महागाईचा विचार करता वाढायला पाहिजे असत्या, परंतु आपल्या जे पश्चिम बंगालची निवडणूक म्हणा किंवा इतर राज्यांमध्ये असणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही जी महागाई होती, महागाईची जी वाढ होती, हे करण्यासाठी त्यांनी टाळलं होतं. आता हळूहळू या महागाईच्या वाढीकडे सुरुवात सरकारने केलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या खिशावर झालेला आहे. त्याबरोबरच आयात वस्तू ज्या आपण करणार आहोत त्याचाही आपल्याला जास्त पैसे देऊन त्या वस्तू विकत घ्याव्या लागणार. जसे की आपल्या बाजार व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू या मोठ्या प्रमाणामध्ये आपण विदेशातून आयात करतो, त्यामुळे त्याला
आधीपेक्षा आता जास्त पैसे आपल्याला मोजावे लागतील. त्यासोबतच परदेशात शिक्षण घेत असणारे विद्यार्थी किंवा परदेशात प्रवास करणारे लोकांवरही त्यांना आता याचा परिणाम होणार आहे. जास्त पैसे त्यांना मोजावे लागतील आणि आपल्या जो बजेट आहे त्या बजेटवरही मित्रांनो याचा परिणाम होणार आहे. तेव्हा आपण या रुपयाची होत असलेल्या घसरणी संदर्भात आपले काय मत आहे, आपण काय सुधारणा आपल्या व्यवस्थेमध्ये केल्या पाहिजेत असं आपल्याला काय वाटते, याबद्दल आपले मत नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला आपली रजा घेतो. नमस्कार.